नमस्कार मित्र, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हायवेवर ड्रायव्हिंग कशी करायची याच्या काही टिप्स देणार आहे. हे बघा, समोरून गाडी आली, ओव्हरटेक होत नाही. होत नसेल तर करायचं नाही. गाव आलं असं की स्पीड कमी करायचं, कारण कधी कुठून कसं येईल काही सांगता येत नाही. हे बघा, आलंच होतं. असं समजायचं नाही की कुणी रस्ता आहे कुणी आडवं येणार नाही. या गलतफहमीत राहू नका. रस्ता आहे कुणी बी कसं बी आडवं येतंय. आपण ड्रायव्हिंग ही डिफेन्सिव्हच केली पाहिजे. असा रस्ता असेल ना रिकामा तर बिनधास्त 80-100 स्पीडने जाऊन देऊ शकता तुम्ही. हा जम्पिंगचा रोड आहे. अशा जम्पिंगच्या रोडला थोडंसं गाडीचं स्पीड कमी ठेवायचं. कधी कधी गाडी जम्प झाली ना, स्टेअरिंग एका साईडला ओढते, त्याच्यामुळं गाडी स्पीड थोडंसं कमी ठेवायचं. ही गोदावरी नदी, आणि गेल्या वर्षी पावसाळ्यात अक्षरशः या पुलावरून पाणी गेलं मित्रांनो. असं जर कॉर्नरिंग असेल तर ॲक्सेलरेटरवरचा पाय काढायचा आणि ब्रेकवर ठेवायचा. ब्रेक दाबायचं नाही आपल्याला, पण आपत्कालीन जर कोणतं वाहन आपल्या अंगावर येत असेल तर आपण रेडी असलं पाहिजे. गाडी चालवताना सगळं लक्ष आपल्या समोर असलं पाहिजे. आणि साईड बाय साईड हे 2 मिरर आणि ह्या मिरर याच्याकडे पण लक्ष असलं पाहिजे आपलं. आणि गाडीची स्पीड एक कॉन्स्टंट ठेवायचं. 80 असेल 90 असेल, आपण बघू शकतो आपण 90च्या स्पीडनं चाललोय सध्या. स्पीड कॉन्स्टंट ठेवायचं. असं गाडीची हॅरेसमेंट नाही करायची. ॲक्सेलरेटर दिलं, ब्रेक दाबलं, लगेच पळवायला लागला, लगेच स्पीड कमी केली. कॉन्स्टंट ठेवायचं. याचा फायदा होतो, ॲव्हरेज भारी येतं गाडीला. हे बघा, समोरून गाडी आली, स्पीड कमी करून घ्यायचं. पण ह्या गाडीच्या समोरून कोण येईल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण अगोदरच तयार राहायचं की समोरून कोणतरी येणार आहे. हे बघा, आता गाव आलेलं आहे आणि आपण गाडी स्पीड कमी करतोय आणि समोरून ह्या पिकअप वाल्याने लाईट दिली, म्हणजे याचा अर्थ की मी तुझ्या अगोदर येतोय, मला जाऊ दे, असा होतो. त्याच्यामुळं असं जर कोण ड्रायव्हर लाईट देत असेल तर आपण थोडं स्पीड कमी करायचं आणि त्याला जाऊ द्यायचं. जर तो आपल्या अगोदर येत असेल तर असा उतारा आला की गाडी न्यूट्रल करून द्यायची. सरासरी आपली 1 किलोमीटर पण गाडी चालली तरी 1 लिटर महाग असे 2-3 किलोमीटरचं बी आपल्याला ॲव्हरेज वाढलं तरी आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे. हे बघा, मामा मामा असं नका करू. ह्या गाडीकडे तुम्ही लक्ष दिलं का? ही गाडी थांबलेली नव्हती, ही गाडी रिव्हर्स येत होती, कारण लाल लाईट सोबत त्याचा रिव्हर्सची पांढरी लाईट पण चालू झाली ती. अशा बारीक सारी गोष्टी ह्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. गतिरोधक असेल का कधीही गाडी त्याच्याहून स्पीडमध्ये न्यायचं नाही मित्रांनो, कारण गतिरोधकाचा एक उद्देश असतो की जवळपास इथं काहीतरी महत्त्वाचं ठिकाण आहे आणि तुम्ही जसे की शाळा असेल, दवाखाना असेल किंवा गाव असेल, आणि तुम्ही ह्या ठिकाणाहून गाडीचं स्पीड कमी करा असा उद्देश असतो. तर तुम्ही गतिरोधक असेल तर स्पीड कमी करायचं आणि आरामशीर गाडी गतिरोधकातून जाऊ द्यायची. आणि दुसरं, तुम्ही जर गतिरोधकातून गाडी फास्ट नेली तर
पहिली गोष्ट, सस्पेन्शनला ताण येत आहे मित्रांनो. सारखे सस्पेन्शन आदळून खराब होते तर. आणि दुसरी गोष्ट, व्हील अलाइनमेंट. जर तुम्ही गाडी सारखी गतिरोधक आदळत असाल तर आपल्या गाडीची व्हील अलाइनमेंट निघते किंवा व्हील बॅलन्सिंग. त्याच्यामुळे गतिरोधक आला हे बघा, स्पीड कमी करायचं, आरामात गतिरोधक पण जाऊ द्यायची गाडी. गतिरोधकावर जास्त पळवापळवी गाडी करायची नाही. हे बघा शाळा इथं आणि समोर बरोबर गतिरोधक केलाय. हे बघा कॉर्नरिंग लिस्ट आलेली होती आणि आपण आपल्या लेन मध्ये असल्यामुळे आपल्याला काही अडचण नव्हती. पण तेच जर आपण ह्या लेन मध्ये असतो तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता होती. बघा कसं चालवतोय. थांबना. हे बघा कसा घुसला बघितला का तुम्ही जे स्ट्रेट लाईन चाललेत त्यांना अगोदर जाऊ द्या, प्रायोरिटी त्यांना द्या. तुम्ही जर घुसताय ना तर रिकामा रस्ता असेल तर घुसा ना. ट्रॅफिकच्या ठिकाणी इकडं पण लक्ष ठेवायचं. काही जण डाव्या साईडनं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. हे बघा अशा ट्रॅफिकमध्ये गाडी एकदम विचारपूर्वक आणि आरामात जाऊ द्यायची, काही गडबड करायची नाही. समोरचे घुसायचा प्रयत्न करणार आहेत आणि घुसले पण. हे बघा आता या गाडीला ओव्हरटेक करायचं आहे आपल्याला, पण समोरून रस्ता नाही आपल्याला, कारण एक गाडी उभा केलेली आहे आणि टू व्हीलर पण आहेत. पण इथं स्पीड कमी झालेला आहे, आपण ओव्हरटेक करू शकतो. कॅमेऱ्याचा अँगल बदललेला आहे, हा आपण मागून लावलेला आहे. तर तुम्हाला सांगा याचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे, का पहिलाच चांगला आहे. अशा वाहनाला साऊथ करायचं, हॉर्न द्यायचा आणि साऊथ करायचं. राईटवाले लेननं तुम्ही गाड्यांना ओव्हरटेक करू शकता. पण काही गाड्या अशा असतात जे की स्लो चालतात आणि राईट साईडनं चालतात, तर तुम्ही पाठीमागे बघून तुम्ही ओव्हरटेक करू शकता. या हायवेला आपण सरासरी 100चं लिमिट मेंटेन ठेवणार आहोत. 100च्या आसपास चालणार आहोत आपण. हे बघा उजव्या साईडला VLC प्लेअर उभा केले होतं. हा एक सिम्बॉल आहे की तिथं काम चालू आहे. अशा टायमाला आपण गाडी त्याच्यापासून लांब घेऊन जायची, आणि तिथं काम चालू असते, तिथं सामग्री असते, माणसं उभा असते, तर त्याच्यामुळे लांबून गाडी घेऊन जायची आपल्याला. हे टू व्हीलरवाले कधी कधी मध्ये घुसतात, त्यांना एक हॉर्न घेऊन साऊथ करायचं फक्त की बाबा आम्ही मागून येतो, नीट आहे घाला. आणि हे जी स्पीड आहे आपलं जवळपास 100 स्पीड आहे. ह्या स्पीडला तुमचं लक्ष विचलित होता कामा नये मित्रांनो. इथं जर चूक झाली तर तुमचा डायरेक्ट जीव जाणार आहे. त्याच्यामुळे 100% लक्ष तुमच्या समोर असलं पाहिजे. समोर तर असलंच पाहिजे. साईड बाय साईड हे 2 मिरर, मधला मिरर, ह्याच्याकडे पण तुमचं लक्ष असलं पाहिजे. हे बघा लांबून दिसलं मला मशी आडवे आहे आता. असा प्रत्येक पॉईंट तुम्हाला कॅच करता आला पाहिजे हायवेवर. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
friend